या लॉट्सच्या साई संघाने विनंती आहे की आपली इंटरफीसची फॉर्मॅलिटीज करण्यासाठी इकडे यायचं आहे. समालोचन कक्षाकडे आपल्याला विनंती आहे. पंचांना विनंती आहे की लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. सायशाविलन आपण वेळ फार घेतलाय. लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे. वैयक्तिक पहिला व सांघिक देखील पहिला शतक हातला असताना हर्ष. पहिला चेंडू फुलर लाईनचा हलक्या हाताने ऑन साइडला खेळून काढलाय. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव घेण्यात यश आहे या ठिकाणी. पुढील चेंडू दुसरा चेंडू हर्ष. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू सरळच्या दिशेने गेलाय. चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार. चौकार. दोन चेंडूचा मध्ये 5 धावांचे आतापर्यंत खेळी हाताळले. या पुढील तिसरा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. मोठा फटका पुन्हा एकदा. ते पण या वेळेला सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल की निर्धाव चेंडू आपल्याला इकडे पाहायला मिळाला. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात हर्षाने. पुढील चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑफ साइडला. सुंदर फेकी. एक धाव पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाले आपल्याला दोन्ही फलंदाजाकडून. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावांची खेळी हाताळली. दत्तगुरु संतनगर या संघाने फलंदाजी मार्कवरती दोन्ही ओपनिंग फलंदाज आहे रोहन आणि अक्षय. शेवटचा चेंडू असेल पहिला शतकातला. हर्ष गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा मोठा फटका. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. साहिल मला वाटतं तिकडे सुंदर क्षेत्ररक्षण करतो परंतु त्याच्या मार्फत एक धाव पूर्ण. एक ओव्हरच्या संपल्यानंतर संघाची टोटल धाव संख्या होते 8. दुसरा शतक हाताळत असताना सुनील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इनसाइड एज. सुंदर यष्टीरक्षकाचा फिल्डिंग म्हणावी लागेल. एक पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. पुढील चेंडू एक अवंतर धाव वाईडच्या स्वरूपात. फुलटॉस चेंडू सरळ स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सुनील यांचं. 2 चेंडू दोन्ही निर्धाव चेंडू टाकल्यात. एक फक्त अतिरिक्त धाव त्यांनी खर्ची केल्या वाईडच्या स्वरूपात. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल सुनील यांची. तिसरा चेंडू सुंदर चेंडू. चेंडूला सन्मान देत असताना ड्राईव्ह केलाय डिक्लेअरच्या स्वरूपात. एक धाव. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले. 3 चेंडूच्या सुंदर क्षेत्ररक्षण फेकी झाले आहे. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले. 11 धावांची खेळ या ठिकाणी घडले. उर्वरित दुसऱ्या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सुनील. फलंदाजासाठी सज्ज अक्षय.
एवढ्या सरळच्या दिशेने मोठा फटका, चेंडू निघून चाललाय 4 धावांसाठी चौकार. दुसऱ्या शतकातला शेवटचा चेंडू असेल. सुनील गोलंदाजी मार्कवर, सुंदर फलंदाजी करत असताना अक्षय. पुन्हा एकदा एक आणखी अवंतर धाव वाईडच्या स्वरूपात. संघाची टोटल धाव संख्या होते 16. एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल सुनील यांचा. दुसऱ्या शतकातला मोठा फटका सरळच्या दिशेने पुन्हा एकदा 4 धावांसाठी चौकार. 20 धावांची खेळी 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चला वेलकम बॅक. आपण सर्वजण पाहतोय आयोक्त विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत एकविरा क्रिकेट क्लब आयोजित एकविरा प्रीमियर लीग सामन्याच्या दिशेने वळूया. साईशा 11 विरुद्ध दत्तगुरु संतनगर. 21 रन ऑन बोर्ड. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादात यष्टा उद्ध्वस्त केला साहिल यांनी. दिव्या गडीचीला संधी. कम ऑन डीजे. बावीस धावा 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 22 रन ऑन बोर्ड. हलक्या त्याने ऑन साइडला घेऊन मंदार चेंडूवर येईपर्यंत 1 धाव कंप्लीट. फुलटा चेंडू फटका मारला आणि मंथन कन्फ्यूज होताना चेंडू सीमारेषा पार. देऊ एकदा डीजेला संधी. कम ऑन डीजे. दूरात फटका सजवला की चेंडू सर पिवळ्या पडद्याच्या वरती षटकार. आणि षटकाराला बॉक्स क्रिकेट मध्ये महत्व नाही. गडी बाद. कुछ के जगह क्या बोलने का है. गोलंदाजी मार हुई रितेश. शेवटचं षटक. धावफलका धावा 2727. रितेशच्या पहिला चेंडू कुठेतरी टप्पा खाऊन अशी मैदानाच्या मध्ये उंच 28. आता कुठेतरी दत्तगुरु संतनगर या संघाकडे लायसन आहे. त्या लायसनचा पुरेपूर फायदा ना. मैदानामध्ये मोठे फटके खेळले जात आहेत. 2 चेंडूनंतर धावफलका धावा लगावला गेला. 2929. दत्तगुरु संतनगर आजच्या दिवसाकडे 30+ जाणारा पहिला संघ. तर पुन्हा एकदा इंटू द गॅप मारण्याचा प्रयत्न. धावचीची संधी आणि कुठेतरी थ्रो प्रॉपर होता पण गोलंदाजांकडून चुकी होताना 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलका धावा पुन्हा एकदा ऑन साइडला घेऊन मंदार चेंडूवर येईपर्यंत 1 धाव कंप्लीट. 30 धावा
धावफलकावरती लगावला गेल्या 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 3-0 30 रन ऑन बोर्ड. स्टेटच्या दिशेने डाऊन द ग्राउंड मारण्याचा कुठेतरी प्रयास होता पण नॉन स्ट्राईक एंड वरती स्वतः नॉन स्ट्रायकर एंड क्षेत्ररक्षक बनले गेले आहेत. थोडस फंबल आम्ही सुद्धा होता ना. 4 बॉल 5 बॉल सॉरी पंच. पाच चेंडू शेवटचा चेंडू नोचा मंथन येथील फेकी केले. 5 बॉल 33 आणि पुन्हा एकदा उलटा चेंडू आणि सरळ चेंडू यष्टनवर जाऊन आदळला. आमच्या दोन्ही पंचांना कन्फ्यूज करताना पंचांनी थडंफार रेफर केलेला आहे. आमच्या टेक्निकल टीम पूर्ण पाटील नेटवर्कला आता कुठेतरी थोडंसं कन्फ्यूज करणार आहोत. चेंडू यष्टांवरती आदळला होता पण त्या चेंडूची उंची किती होती हे बघावं लागेल कारण की जर का जास्त फ्लायटेड डिलिव्हरी असेल तर त्याला नो घोषित करण्यात येईल कारण की पंचांनी नो घोषित केलेलं आहे. आणि आता पंचांचाच रिव्ह्यू आहे. पंच टेक्निकल टीमसोबत आता जुळताना पाटील नेटवर्कची आमची पूर्ण टेक्निकल टीम कुठेतरी आता त्यांना थोडंसं दबावात टाकताना नो 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 नि धावपळकावरती अतिरिक्त धाव 35. दत्तगुरु संतनगर या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये खेळताना की लायसन मिळाला आहे त्या लायसनचा पुरेपूर फायदा. चौकाराची आतिषबाजी मकरंद आपल्याला सलामीवीर म्हणून नाही दिसले. मकरंदला थांबून खालचे बॅटर वरती येऊन फलंदाजी करून लायसन्स काय असतं दाखवून दिलं मैदानाच्या आतमध्ये. 35 धावा. ते संघाचा कोणीतरी एकाने लीड गेलं मकरंदा थांबवलं गेलं निर्णयाने. पुन्हा एकदा तेच चित्र लगातार 2दा यष्ट्या उद्ध्वस्त. सूचना सांगण्यात येते 35 धावा धावफलकावरती लगावला गेला 36 रन. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकात धावा 27 होता 3 ओव्हर नंतर. तुम्ही 26चं कॅल्क्युलेशन केलं तर 35 टार्गेट पण 27 धावा होत्या. त्यानंतर विचार केला तर शेवटच्या षटकामध्ये 8 धावा आल्या. धावफलकी धावा लगावला गेला त्या 35. एक मोठं आव्हान 36 धावा आणि गोलंदाजी मारवरती स्ट्रॅटेजी नाही आखली गेली कारण की जी स्ट्रॅटेजी फलंदाजी करताना दत्तगुरु संतनगरनी चला बॅक टू द डग आउट. मोठा हादरा साईशा 11 या संघाला दिव्या गडीला संधी.
मोठी लढत असणार आहे मैदानाच्या दिशेने मोरेगाव चॅलेंजर्स विरुद्ध नेमा बॉयज. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. मोरेगाव चॅलेंजर्स विरुद्ध नेमा बॉयज दोन्ही संघाचे कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये यायचे. ऑफ साइड ला हलक्या दानी घेऊन काढला. धावपलक्या धावा लगावला गेल्या. 2-3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. चला सामन्याच्या दिशेने वळूया. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडू धावपळ धावा 3 आणि मारण्याचा प्रयत्न बॅकफुटमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. सुनील पोचतील सेफ. 5 चेंडू 4 धावा. आयोजन कमिटीकडून ही सूचना सांगण्यात येते. उपस्थित 6 संघ 6 संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपल्या स्पर्धेच्या प्रवेशाबद्दल काही फॉर्मॅलिटी असतील त्या फॉर्मॅलिटी आयोजन कमिटीकडे पूर्ण करा. इथून कोणत्या वैयक्तिक संघाचं नाव घ्यायला लावू नका प्लीज अशी विनंती आहे आयोजन कमिटीकडून. त्या दिशेने जाऊया. सन्माननीय बबलूजी यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेक घेणार आहोत. मोरेगाव चॅलेंजर्स विरुद्ध नेमा बॉयज दोन्ही संघ मोरेगाव वरून बिलॉंग करणारी एक मोठी लढत मैदानाच्या दिशेने आपण पाहणार. इशारा एक अतिरिक्त धाव फलकामध्ये ऍड होताना धावफलकर धावा लगावल्या गेल्या त्या 6 आणि पुन्हा एकदा थोडीच अक्षय यांची थोडीशी दिशा चुकली जाते. एक अतिरिक्त धाव ऍड होताना 7 आणि या सामन्यामधून कोणत्या संघाला मिळणार आहे 7. दत्तगुरु संतनगर जयेश पाटील आज खऱ्या अर्थाने प्रत्येक नाणेफेक जिंकतात. मोरेगाव चॅलेंजर्स नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. सामन्याच्या दिशेने वया 1 चेंडूचा खेळ झाला. धावफलका धावा लगावल्या गेल्यात 8. सुनील मैदानाच्या आतमध्ये जबाबदारी घेऊन घ्यावं लागेल. 36-36 धावेचं मोठं आव्हानाचा पाठला करावा लागेल. फुलटॉस चेंडू विरकावून देण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. थ्रो येईल का तर नाही असं उत्तर. आणि सुनील थांबायचं होतं विरारला 1 नंबरला पण चालत चालत विरारच्या 2 नंबरला गेले तर तिकडून मागे वळता येणार नाही तर 1 धावेने संतुष्ट. अपसाइडला फटका सजवला जात आहेत. बॅट मधून इच्छा आहे की मोठे फटके खेळावे पण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना बघा धावफलक धावाचा विचार केला तर 10. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 10. ऑन साइडला हेलिकॉप्टर फिरवला होता पण तिकडे मकरन सज्ज होते. सुनील बॅक टू द डग आउट. कम ऑन डीजे. ऑन साइडला चेंडू इंटू द गॅप. आता मकरन सुद्धा सज्ज आहे. मकरनचे हात सुद्धा उघडले गेलेले आहेत. रितेश डगआउट मधून सेट 5 चेंडूचा खेळ. धावफलक धावा 11. कोड्याच वेळात समजेल कोणता आणि मैदानाच्या आतमध्ये सुनीलला अशा प्रकारे बीट केलं की स्वतः यष्टीरक्षक सुद्धा बीट होताना दिसले. अखेरकार षटकाची समाप्ती. धावफलक धावा लगावल्या गेल्या त्या 12. लगावलेल्या दुसऱ्या षटकाच्या मध्ये 12 मोठ्या धावेचा आव्हानाचा बाटला करण्याचा फटका सजवला गेला. चांगला फटका होता पण चित्ररक्षक सुद्धा सज्ज होते. 1 धावेने धावफलक धावा 13. मेराचं समीकरण. या सामन्यामध्ये धावफलक धावा लगावल्या गेल्यात 2.1 चेंडूचा खेळ झाला. धावफलक धावा 13. जर का कमबॅक करावा लागेल तर मोठे फटके खेळावे लागतील. तिसऱ्या षटकामध्ये हाणामारीचं षटक या षटकाला बनवायला लागेल. ऑन साइडला टॅबचा सहारा घेतला. टॅब नाही जाणार कारण की बॉक्स क्रिकेटमध्ये टॅबला चौका नाही आणि आता कुठेतरी मोठे फटके खेळावे लागतील. येणारे 4 चेंडू या षटकातील काळ वेळ काय आहे सामन्याच्या दिशेने 14 धावा.
साईडला अडून मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जाऊन बॅनरला अभिवादन करतोय आणि साहिलला 'नवीन बॅटर हिमांशू आणि पंचांचा नोचा इशारा. एक धाव कंप्लीट. 9+1 15 16 धावा. धावचीची संधी आता संतनगर वरून परफेक्ट आलेले आहेत. दिव्य डीजेला संधी. आपण सर्वजण पाहतोय ऐकतोय एकविरा क्रिकेट क्लब आयोजित मैदानाच्या दिशेने ज्या चौकाराची गरज होती तो चौकार आला आहे. बड़ी जोगी ये कमाया माँ बड़ी होगी वह मुल मुल हैसू तेरू जो लूछ की पाल मनती गे मेरो. पुन्हा एकदा ऑन सेटला फटका सजवण्याचा प्रयत्न माइंडसेट डोक्यामध्ये होता पण बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क नाही. आता आपण विचार केला तर धाव फलकात 2020. सोळा धावा पाहिजे असतील. पुन्हा एकदा धावचीची संधी जलद गतीने आले होते. 2 धावेचा प्रयत्न सिंगलला डबल मध्ये 2 धावा. येस. 5-14चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये बनताना दोन्ही संघांसाठी महत्वाचा मॅच. सायशा 11 संघासाठी खूप महत्वाची मॅच. 5-14चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. आता क्षेत्ररक्षक सुद्धा सज्ज आहे. 4-14चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. सायशा 11ला जर का स्पर्धेमध्ये आपली मजबूत पकड ठेवायची असेल तर एक महत्वाची मॅच स्टेटच्या दिशेने फॉलोथ्रू मध्ये. 3-14चं इक्वेशन. दत्तगुरु संतनगर मैदानाच्या दिशेने कमबॅक करताना दाखवतोय. चौका मारण्याचा प्रयत्न. आता मकरंच्या हाताकडून चेंडू सीमारेषा पार. 2-10चं इक्वेशन. 2 चेंडू 10 धावा. याच्यानंतर बिग फाईट. दोन्ही संघ एकाच परिसरातून बिलॉंग करणारे मोरेगाव चॅलेंजर्स विरुद्ध नेमा बॉईज. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. सामन्यामध्ये रोमहर्षक आहे का? काहीतरी बाकी आहे का? 1-6चं इक्वेशन. षटकाराला बॉक्स क्रिकेट मध्ये महत्व नाही. षटकार इकडून जर का मोरेगावने मारा तर धनु पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे पण षटकार नाही मारता आला आणि सायशा 11ला पराभूत स्वीकारावी लागली. अँड दत्तगुरु संतनगर आजच्या दिवशी पहिला विजय. कॉंग्रॅच्युलेशन. एक निर्णय घेतला होता अक्षय यांनी की मकरांसारख्या मोठ्या बॅटरला मागे ठेवायचं आणि तो निर्णय सक्सेसफुल ठेवला. खऱ्या अर्थाने स्ट्रॅटेजी रणनीती आखली होती की दोन्ही हार्ड हिटर बॅटरला मागे ठेवून मैदानाच्या आतमध्ये खेळायचं होतं आणि तोच चित्र मैदानाच्या आतमध्ये. आणि प्लेअर ऑफ घेतला होता की सलामीवीर बॅटरना मागे ठेवायचं होतं. तोच खेळाडू ठरतो प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर अक्षय. मकरंदने अशा प्रकारे मागे होऊन पाहिलं होतं की जसं काही त्यांचंच नाव काय ठरतो.
परिसरातून हे दोन्ही संघ बिलॉंग करतात. आता सपोर्ट सुद्धा दोन्ही साइडून असेल का? मोरेगाव चॅलेंजर्स विरुद्ध नेमा बॉयज, एक मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मारवरती अनिकेत घाऱ्या